मागचे जवळजवळ 8 महिने आयुक्तांना बेस्टच्या संदर्भामध्ये भेटण्यासाठी आम्ही जवळजवळ 12 पत्र दिली। हे ॲक्सिडंट आणि वेटलिस्टच्या गाड्यांमुळे होणारं नुकसान आणि बेस्टचं उच्चाटन होण्याची भीती, बेस्ट संपूर्ण बंद पडण्याची भीती, या सगळ्या गोष्टींनी ग्रासलेले असल्यामुळे आम्ही बेस्ट कामगार सेनेतर्फे साहेबांना 11 निवेदन दिली, परंतु आम्हाला वेळ मिळाला नाही। आता तो वेळ न दिला गेल्यामुळे आमचा असा समज होता की वेळ न दिल्यामुळे याच्यावरची जी काय शिस्त पाहिजे वेटलिस्टच्या गाड्यांसाठी किंवा आमच्यासाठी, ती शिस्त राहिली नाही। त्याचा डोक्यावरून पाणी गेलं आणि कालचा जो ॲक्सिडेंट झाला, आमचा जर ड्रायव्हर वाईन शॉपच्या समोर गाडी स्वतःची उभी करतो आणि खाली उतरून वाईनची बाटली आणायचं, तो दुसऱ्या दिवशी डिसमिस झाला असता। आमच्याकडे प्रचंड कायदे आहेत आणि या कायद्यातनं 20-20, 25-25 वर्ष आमचे कामगार शिस्तप्रियतेने हे सेवा देतात आणि म्हणून बेस्टला ही मागची 50 वर्ष ही सेवा मिळते। आम्ही त्यांच्याकडे हेच मांडलं की जे आता 1300 गाड्या, आत्ता विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं की 1300 गाड्या आम्ही मागवलेल्या आहेत ऑलरेडी आणि त्या आणण्याचा प्रयत्न करू। तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं त्याही 1300 गाड्या तुम्ही वेटलिस्टच्या मालकांना देऊ नका। दुर्दैवाचा भाग असा आहे, आपल्या पत्रकारांसमोर मी सांगतोय की 75% सबसिडी सेंट्रल गव्हर्नमेंट देणार, 10% सबसिडी स्टेट गव्हर्नमेंट देणार, 5% सबसिडी महानगरपालिका देणार आणि एवढे सगळे पैसे खर्चून सरकारचे गाडी आली की ती कोणाच्या मालकीची होणार? वेटलिस्टचा तो कोणतो थर्ड मॅन आहे त्याच्या, आणि तो आम्हाला सर्व्हिस देणार। हे कोणी ठरवलं? ही चिटिंग आहे। माझ्या मते ही फसवणूक आहे, सर्वसामान्य माणसांची, लोकांची फसवणूक आहे। आणि म्हणून मी त्यांना आता सांगितलं ते 1300च्या 1300 गाड्या ह्या बेस्टच्या आल्या पाहिजेत। 4000 गाड्या तुम्ही बेस्टच्या दिल्या पाहिजे। तो MOU आहे। आता आयुक्त म्हणाले तो MOU कायदेशीर नाही वगैरे। आता यांनीच MOU केलेला आहे, आता तेच कायदेशीर नाही, तो बघू, आम्ही तो न्यायालयामध्ये त्याचा हे करू, परंतु तो हा जो प्रकार आहे सगळा तो थांबला पाहिजे। त्यांना शिस्त राहिलेली नाही। बेस्ट चालवण्यासाठी कधी कधी टॅक्सी ड्रायव्हरला किंवा रिक्षा ड्रायव्हरला बोलवतात आणि बस चालवायला सांगतात। आपण सगळे पत्रकार बघतच असाल की सकाळी आणि संध्याकाळी आपण कुठच्या स्टेशनला गेला तर एका गाडीमध्ये 100, 125 पॅसेंजर कोंबून नेले जातात। एखादी गाडी जर पेट घेतली एखाद्या गाडीने तर 7 नाही 70 लोक मरतील। ही वेळ आपल्यावर येऊ नये ह्या सिटीतल्या माझ्या 48 लाख नागरिकांवर। आणि म्हणून आज त्यांच्याकडे आम्ही आलो होतो आणि त्यांनी जर आज आम्हाला भेट दिली नसती तर आम्ही आज आंदोलन करणार होतो। आज इथून जायचंच नाही याचं आम्ही ठरवलं होतं, परंतु त्याने मनाचा मोठेपणा करून ही आम्हाला आज वेळ दिला, आमच्याशी भरपूर चर्चा केली, आमच्याशी थोड्या बाबतीत ते समरस झाले आहेत, परंतु त्यांनी आपली पूर्ण जबाबदारी स्वीकारली नाही। शेवटी ते आयुक्त आहेत, पण ही जबाबदारी त्यांनी 1888चा 134 नंबरचा उल्लेख केला। मी त्यांना त्यावेळी सांगितलं 1888चा 63 नंबरसुद्धा पहा। आरोग्य, रस्ते, सार्वजनिक शिक्षण, आरोग्य, ह्या सगळ्या गोष्टीबरोबर सार्वजनिक वाहतूक ही जबाबदारीसुद्धा महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिका पार पाडतायत। फक्त मुंबई महानगरपालिका ते पाडत नाही का? इतिहासपूर्व काळापासून ती बेस्टकडे दिली गेली होती, पण ही जबाबदारी महानगरपालिकेची आहे। किंवा जेव्हा बेस्ट कुठेतरी कमी पडते, 5 रुपयाचं तिकीट तुम्ही केलात, ठीक आहे, सर्वसामान्य माणसाला 5 रुपयाचं तिकीटच द्या, पण त्याच्यानंतर ही बेस्ट चालवण्यासाठी लागणारी जी रसद आहे ही त्यांनी पुरवलीच पाहिजे। ते म्हणाले माझ्याकडे 2-2.5 लाख कोटीचं बजेट आहे, तो सागरी महामार्ग हे करणार आहे। आम्हाला आनंद आहे, पण ते कोणासाठी ती ज्या गाड्या येत आहेत, गाड्या येणार आहेत सिटीमध्ये, कार ओनर येणार, त्याच्यातनं बसेस चालतील आहे, पण मॅक्झिमम पैसेवाल्यांसाठी ह्या योजना, त्याच्यासाठी महानगरपालिकेने एवढे पैसे द्यायचे आणि सर्वसामान्य गरिबांचंही वाहन आपल्याला ठाऊक आहे, टॅक्सी परवडणार नाही, रिक्षा परवडणार नाही, मेट्रो परवडणार नाही, अशी गरिबांची संख्या जवळजवळ 50 ते 60 कोटीच्या घरात इथे आहे। ह्या ज्या 2 कोटी त्याच्यात आपले मुंबईकर आहेत आणि जवळजवळ 50 लाख लोक ह्या बेसवर अवलंबून आहेत। अशावेळी ही बेस वाचली पाहिजे, बेसच्या स्वतःच्या गाड्याच आल्या पाहिजेत। याच्यानंतर ती जी काय सबसिडी देत आहे कोणाच तरी नको तो खिशात घालतोय, त्यापेक्षा एक सबसिडी पूर्णपणे गरिबांच्या गाडीसाठी वापरली गेली पाहिजे। मात्र मध्यंतरी एक फोटो देखील व्हायरल झाला, ती
अनेक ज्या छोट्या बसेस होत्या AC बसेस ज्या सुरू केल्या होत्या त्या धूळ खात पडल्या, तर मग त्या तुमच्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला नाही का तुम्ही? त्या गाड्या वळवण्याचा प्रश्न, त्या गाड्या फेल गेल्या होत्या सगळ्या. ह्या आणल्या होत्या, ती अशी कंपनी होती. बेस्टने पूर्वी गाड्या घेतल्या त्या लेलँड आणि टाटा, नंतर टाटा. लेलँडच्या गाड्या ह्या आपल्या मुंबईमध्ये ट्रॅफिकमध्ये बिनधास्त चालवण्याच्या लायकीच्या होत्या. त्यांचा ब्रेक हे सिस्टीम ते गेले. लेलँड गेला, बेस टाटा गेलं आणि नको त्या कंपन्या ज्यांचं सर्टिफिकेशनसुद्धा नाही अशा गाड्या त्यांनी आणल्या आणि त्याच्यामुळे त्या 300 गाड्या फेल गेल्या. वाटेवर त्या बंद पडायच्या, त्यांनी पेड घ्यायचं. मनामध्ये पेट घेतलेला आहे. सुदैवाने त्याच्यामध्ये कोण जळून मेलं नाही, परंतु पेट घेण्याची ही जी हे आहे हे आपल्या बेसमध्ये घडत नाही. आणि सर्वसामान्य लोकांना वाटतो की तो लोगो बघून ही बेसचीच गाडी आहे. त्यामुळे बेसच्या कर्मचाऱ्यांचा अपमान होतोय, बेसच्या प्रशासनाचा अपमान होतोय, बेसच्या इतिहासाचा अपमान होतोय. साहेब, तुम्ही आता गगराणी साहेबांची भेट घेतलेली आहे, नेमकं काय म्हटलेलं आहे, आता काय आश्वासन दिले? आजच्या बैठकीत आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. त्यांनी अत्यंत हुशारपणे ह्याची जबाबदारी घेताना महानगरपालिकेची मोठी जबाबदारी नाही आहे, जे काय द्यायचं ते आम्ही देऊ आणि ह्या बेसला मदत करू, परंतु संपूर्ण सगळी जबाबदारी आम्ही घेऊ शकणार नाही अशा तऱ्हेचं निवेदन त्यांनी केलं. आणि तुम्ही ती घेतलीच पाहिजे हे सांगून निक्षून सांगून त्यांच्याकडं आलं. आणि कमिटी नेमा आणि कमिटीमध्ये अधिकारी नुसते नेमू नका, तर या बेसमध्ये काम करण्याच्या कामगारांबरोबर 25-25 वर्ष काम करणारे युनियनचे काही पदाधिकारी त्याच्यावर टाका. म्हणजे साधारणतः सगळ्या त्या कमिटीचा अभ्यास व्यवस्थित होईल आणि लोकांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्थित निर्णय घेतले जातील. सर हिंदीमध्ये सांगा तुम्ही. आज जो है हिंदीमध्ये बोलतो भूषण गगरानी से मिले हैं बेस के संदर्भ से. साहब ने ऐसा आश्वासन दिया है कि महानगर पालिका इसमें मदद करेगी. महानगर पालिका इसकी जिम्मेदार नहीं है, ऐसा उनका कहना है. और हमारा कहना है कि महानगर पालिका ये जिम्मेदार है. यानी सार्वजनिक आरोग्य, रास्ते, पानी और उसके साथ सार्वजनिक वाहतूक, ये 5 कर्तव्य है ना, इनको लेना ही पड़ेगा. महाराष्ट्र में नहीं तो पूरे देश में महानगर पालिका ये 5 ये इनका इसेंशियल ये है और वो उनको करना ही पड़ता है. दुर्दैव से 50 बरस पहले से बेस कर रही थी और हम लोग ये सिटी को सर्विस दे रहे थे. अभी बेस का ये इलेक्शन क्या है, इंजीनियरिंग डिपार्टमेंट, इंजीनियरिंग नहीं, वो विद्युत विधेयक आ गया और हमारा जो सप्लाई का जो ये था उत्पन्न था पूरा, वो उसमें से खाली 16% वापरने का मिला, बाकी वापरने का परवानगी दिया गया नहीं. तभी से बेस आहिस्ता आहिस्ता नीचे जाने लगी है. इसके लिए हमने आज उनको बोला कि वो 1300 बसेस जो आ रही है वो भी बेस ने लेनी चाहिए, बेस की मालकी होनी चाहिए. और उसको चलाने के लिए बेस के एम्प्लॉय, अभी एम्प्लॉय 22,000 रह गए, खाली 40,000 एम्प्लॉय के 22,000 रह गए. बेस के एम्प्लॉय के जो रिटायर हो गए उनके बाल बच्चों को ले लो. और ये बेस फिर से अब ऐसी पहले जैसी बेस होनी चाहिए. कोविड में हमने इतना काम किया है. ऐसा है कि आपने बताया कि आप पहले भी आए थे उनसे मिलने के लिए, आपकी उनसे मुलाकात नहीं हुई. बेस्ट जो सबसे पहली पब्लिक अंडरटेकिंग रही है और शहर के नगर आयुक्त, आखिर तालमेल क्यों नहीं बैठ पा रहे आप दोनों के बीच? ऐसा उनकी तरफ से कम्युनिकेशन नहीं है कि बातचीत नहीं? कम्युनिकेशन नहीं है, इसके लिए तो हम लोग आज आए हैं. हमने उनको बोला है कि निदर्शन करना, इसके ऊपर सत्याग्रह करना, सरकार के पास जाना, यह हमारा काम है, हम करेंगे. मगर नगर पालिका ने अभी निर्णय लेना चाहिए कि ये सब जिम्मेदारी अपनी है, खुद की नगर पालिका की है, ये उनको समझना चाहिए. इसके लिए हम लोग आज आए थे. उन्होंने थोड़ा आज पूरा आश्वासित नहीं किया है, मगर बोले कि हम उसके ऊपर कमेटी अपॉइंट करते हैं, अच्छे वाले लोगों को लेते हैं और निर्णय लेते हैं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.